सगळेजण, तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की काही कारणच नाही आहे, असंच मी व्हिडिओ बनवते. तर मग व्हिडिओ बनवते का, तर एक टॉपिक बनवते. भाई कोण आहेत असे क्रिएटर्स की व्हिडिओ अपलोड केलं की रात्रीच्या रात्रीच मिलियनवर व्ह्यू जातात, लाईक येतात, एवढे फॉलोअर्स एवढे वाढतात रात्रीच. आमचे काय, काहीच नाही. साधं 200-300च्या वर, मिनिमम 500च्या वर तर कधी व्ह्यूज जात नाही, लाईक तर काय केवढेच नाही. अरे बाबा, जेवढे माझे फॉलोईंगमध्ये लिस्ट आहेत ना माझे फ्रेंड्स लोक, ते पण मला नीट लाईक करत नाहीत माझ्या व्हिडिओना. मग मी माझे कुठं वाढणार आहे तेवढे. कधी कधी मला टेन्शन येतं. जाऊ दे, काय पण होऊ दे, मी बनवणार. असं नाही की वाढलेच पाहिजे लाईक वगैरे, पण यार वाटतं मला पण थोडं तरी की वाढलं पाहिजे लाईक वगैरे, फॉलोअर वगैरे. तुम्हाला असं वाटत असेल की मी ऑफिसमध्ये व्हिडिओ बनवते, हिला काय काम आहे का नाही. आहे बाबा, मला खूप काम आहे, पण जे काम करायचं आहे ना ते चार्जिंग लावलं मी, त्याच्यामुळे थोडंसं मी बसते, मग व्हिडिओ काढते काय करायचं म्हणून. तर मग अजून माझ्या सरांना नाही माहिती की मी व्हिडिओ काढते म्हणून ऑफिसमध्ये, किंवा माझं आहे म्हणून अकाउंट वगैरे की मी व्हिडिओ काढते म्हणून. त्यांना अजून माहिती नाही आहे. बघू, त्यांना जेव्हा कळेल की मी व्हिडिओ काढते त्यांचं काय रिॲक्ट असेल ते नाही माहिती, मला काय बोलतील ते. असं नाही आहे की मी काही काम करत नाही, करते मी प्रॉपर सगळं काम करते. आणि ही गोष्ट मी नोटीस केली आहे, जेव्हापासून मी रील्स काढायला घेतल्यात ना, ब्लॉग वगैरे काढायला घेतल्यात ना, तेव्हा माझं बाहेर जायचं बंदच झालं आहे. कसलंच बाहेरचं बंद झालं आहे की मी काहीतरी सांगू शकते तुम्हाला की मी आज इथं गेले, मी तिथं गेले, मी हे मजा केली, मी ते मजा केली, मी हे खाल्लंय ते खाल्लंय, पण तसलं काहीच नाही. जेव्हापासून मी व्हिडिओ काढायची सुरुवात केली तेव्हापासून मी कुठंच जात नाही यार. मी प्रयत्न करते मी जाऊ, इथं जाऊ, तिथं जाऊ, इथे व्हिडिओ काढतो, माझ्या घरचे मला पाठवतच नाही आहेत. सगळ्यांना असं वाटतं की खूप फिरते, हिला परमिशन वगैरे देत असेल घरचे, नाही का. तसं नाही आहे, खूप प्रयत्न करून परमिशन काढायला लागते. म्हणून खूप दिवस झालं मी यूट्यूबला व्हिडिओ टाकला नाही, त्याच्यामुळे म्हटलं की आज काढावं व्हिडिओ वगैरे. चेक करायला लागतं असं कधी कधी, सर आलेत का नाही. आणि माझ्यामधल्या कलाचं बोलायचं म्हटलं तर कला म्हणजे माझ्यामध्ये काय काय मला येतं ते कला. चित्र काढता येतं, मेहंदी काढता येते, रांगोळीसुद्धा काढता येते, स्वयंपाकसुद्धा करता येतो, थोडंफार मेकअपसुद्धा करता येतो, हेअरस्टाईलसुद्धा करता येते, अजून येतं बरं काही. माझं अक्षर पण चांगलं आहे. तर असे छोटे छोटे काम मला करता येतात. तर थँक्यू गाईज, तुम्ही माझं विनाकारण बनवलेला व्हिडिओ पाहिल्याबद्दल, माझी बडबड ऐकल्याबद्दल. पुढच्या वेळेस मी काहीतरी टॉपिक नक्की घेऊन येईन, तुम्हाला सांगेन. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.